उल्हासनगर महानगरपालिकेच्या 4ही प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी पार पडली। महायुतीतील जागा वाटपानुसार शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी 2 प्रभाग समित्यांवर दावा करत उमेदवार उभे केले आहेत। विशेष म्हणजे प्रत्येक प्रभाग समितीसाठी केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने 4ही सभापतींची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे। महायुतीच्या वाटपानुसार प्रभाग समिती क्रमांक 1 आणि 4 भाजपकडे तर प्रभाग समिती क्रमांक 2 आणि 3 शिवसेनेकडे देण्यात आल्या आहेत। त्यानुसार प्रभाग समिती क्रमांक 1 साठी भाजपच्या भावना केशव ओवेकर, प्रभाग समिती क्रमांक 2 साठी शिवसेनेच्या संगमित्रा विशाल हजारे, प्रभाग समिती क्रमांक 3 साठी शिवसेनेच्या संगीता नितीन सबकाळे आणि प्रभाग समिती क्रमांक 4 साठी भाजपच्या सुहाना रवी जेसवाने यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महापौर अश्विनी निकम, सभागृह नेते अरुण अशान, उपमहापौर अमर लुंड, भाजपचे गटनेते राजेश वदारिया तसेच महेश सुकरामाने, जमनादास पुरसवानी, कमलेश निकम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान विविध मुद्द्यांवर एकमेकांवर टीका करणाऱ्या शिवसेना आणि भाजपने प्रभाग समित्यांच्या वाटपात मात्र समन्वय साधल्याचे या प्रक्रियेतून स्पष्ट झाले। प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज आल्याने 4ही सभापतींची निवड बिनविरोध होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय। द बोरिस न्यूजसाठी सूरज माने, उल्हासनगर।